नीट पेपर फुटी प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकरांच्या काळ्या कमाईचा धागा आता थेट सीबीआयच्या हातात लागला असून प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये वेगवेगळ्या बॅचेस चालायच्या, तर एका विषयासाठी फीसपेक्षा 45,000 रुपये जास्त घेऊन मोटेगावकर विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवायचा आणि एकाच ठिकाणी एम्स टॉपर्स आणि अर्जुना नावाने धनदांडक्या पालकांच्या पाल्यांना अधिकचे पैसे घेऊन प्रश्न पुरवायचा, हे सीबीआय तपासात उघड झाले। त्यामुळे सीबीआयने प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचे शहरातील 2 बँकेचे लॉकर सील केले। त्या प्रकरणाची व्याप्ती आता वाढली असून लातूरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआय पथकाने आरसीसीच्या स्पेशल बॅचमधील विद्यार्थ्यांची अंबाजोगाई, बीड, नांदेड, परभणी या ठिकाणी जाऊन चौकशी करून त्यांच्याकडील प्रश्नपत्रिका, संच, नोट्स, वह्या ताब्यात घेतल्या आहेत। तर दुसरीकडे सीबीआयच्या पथकाने सीबीआय कोठडीत असलेल्या डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या घरी पुन्हा एकदा जाऊन त्याच्या घराच्या सदस्यांची चौकशी केली। तर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या सोबत मिळून डॉक्टर शिरुरे यांच्या घरात मोजक्याच विद्यार्थ्यांचा क्लास घेत असल्याचं तपासात उघड झाले। या सर्वांच्या बाबतीत आढावा देते आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या सीबीआय चौकशीमध्ये दिवसेंदिवस नवीन माहिती, नवीन खुलासे जे आहेत ते समोर येत आहेत। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याने फीस व्यतिरिक्त 45,000 रुपये अतिरिक्त पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर लीक केल्याचं आणि प्रश्न सांगितल्याचं या ठिकाणी सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले। हाच तो प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचा आरसीसी कोचिंग क्लास आहे। याच ठिकाणी जवळपास 150 विद्यार्थ्यांची स्पेशल बॅच या ठिकाणी घेण्यात येत होती। त्यासोबतच एम्स टॉपर्स आणि अर्जुना नावाच्या वेगवेगळे ग्रुप देखील या बॅचचे करण्यात आले होते आणि या बॅचमधल्या विद्यार्थ्याकडनं फीस व्यतिरिक्त एका विषयासाठी जी फीस लागते ती त्या व्यतिरिक्त 45,000 रुपये जास्त जे विद्यार्थी देतात त्यांना पेपरमधील प्रश्न जे आहेत ते गेस्ट स्वरूपात सांगण्यात येत होते आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर जवळपास 150 विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे गेस्ट पेपर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी पुरवल्याचं या ठिकाणी सीबीआय तपासात निष्पन्न झाले। तसेच 590 पेक्षा अधिक गुण देखील या विद्यार्थ्यांना सांगितल्याचं देखील सीबीआय तपासामध्ये समोर आलेलं आहे। गेल्या 18 दिवसापासून सीबीआयचं पथक जे आहे ते लातूर शहरामध्ये या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि या दरम्यान नवनवीन खुलासे, नवनवीन माहिती जी आहे ते पथकाच्या हाती लागते आणि त्यानुसार लातूर शहरात असलेलं हे सीबीआयचं पथक जे आहे ते लातूर शहराव्यतिरिक्त अंबाजोगाई, बीड, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यात देखील जाऊन काही विद्यार्थ्यांची चौकशी केलेली आहे आणि हे विद्यार्थी आरसीसी क्लासेसशी संबंधित आणि संपर्कात असलेले विद्यार्थी होते आणि या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सीबीआयच्या पथकाने चौकशी केलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थ्याकडे जे असणारे नोट्स असतील किंवा प्रश्नसंच असतील, प्रश्नपत्रिका असतील किंवा विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून घेतलेले जे प्रश्न असतील, हे सगळे जे साहित्य आहे ते सीबीआयच्या पथकाने या ठिकाणी हस्तगत केलेलं आहे आणि या पेपर फुटीची व्याप्ती जी आहे ते लातूर शहराबाहेर बीड, अंबाजोगाई, परभणी, नांदेड या ठिकाणापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यासोबत जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये देखील एका डॉक्टरची या प्रकरणी चौकशी सीबीआयनं केल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याकडे मिळालेली आहे आणि त्यासोबत दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर डॉक्टर मनोज शिरुरे हा जो सीबीआयच्या अटकेत आहे त्याच्या देखील चौकशीमध्ये सीबीआयच्या तपासात आढळून आलेले आहे की डॉक्टर मनोज शिरुरेच्या घरामध्ये स्पेशल विद्यार्थ्यांची बॅच भरायची आणि या प्रत्येक स्पेशल विद्यार्थ्याच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना जवळपास 5 लाखाहून अधिक फीस या ठिकाणी आकारली जायची आणि त्या संबंध ह्याच्यामध्ये मनोज शिरुरे जे क्लास त्याच्या घरामध्ये भरवत होते त्यामध्ये प्राध्यापक कुलकर्णी हे सुद्धा समाविष्ट असायचे आणि मनोज शिरुरेंच्या घरामध्ये हे स्पेशल बॅचेस, हे स्पेशल क्लास भरायचे अशी माहिती देखील सीबीआयच्या सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे आणि यानुसार पाहायला गेलं तर अद्यापही सीबीआयचं पथक जे आहे तर लातूर शहरामध्ये तळ ठोकून असल्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आणखीन किती लांबपर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.